जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने मुली आणि महिलांसाठी स्वसंरक्षणाच्या दृष्टीने मोफत कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचा शुभारंभ विमल कन्या प्रशाला निराळे वस्ती रोड येथे प्रशालेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला ढमाळ आणि समाजसेवक राजाभाऊ हौशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी युवक संघटक दत्तात्रय बडगंजी, कराटे प्रशिक्षक दिलीप शिंदे, कराटे प्रशिक्षक रितेश शिंदे तसेच मुख्याध्यापक बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते। सध्याच्या काळात जशी शिक्षणाची गरज आहे तशीच महिलांना संरक्षणाचे प्रशिक्षणही तितकेच आवश्यक आहे। त्यामुळे अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबिर राबवणे ही काळाची गरज असल्याचे मत मुख्याध्यापक बिराजदार यांनी यावेळी व्यक्त केले। कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापिका उज्ज्वला ढमाळ यांनीही मनोगत व्यक्त करत भीमप्रेमी प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले। तसेच प्रतिष्ठानच्या माध्यमातून भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन व्हावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या। या शिबिराचे आयोजन भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक विजुदा नागमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यावेळी महिला अध्यक्षा रेखा बिनेकर, प्रज्ञा चलवदे, अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राहुल कांबळे, कुमार अंबट, अजय आवार आदी उपस्थित होते। या प्रशिक्षण शिबिरास महिलांनी, भगिनींनी तसेच त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जागतिक दिन का साजरा केली जाते आणि कशामुळे, पण मला बोलायचं आहे की कोणामुळे झालं हे। म्हणजे महिलांना आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपण पुढे आहोत। कामामध्ये, घरच्या कामामध्ये, नोकरीमध्ये, आज प्रत्येक फील्डमध्ये लेडीज पुढे आहे। याचं सगळं मी श्रेय देते माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आधीच्या काळामध्ये महिलांवरती खूप अन्याय अत्याचार होत होते। तेव्हा बाबासाहेबांनी जेव्हा शाळेत ते होते तेव्हा ते विचार करत होते की आज महिलांवरती एवढा अन्याय होत आहे। पुढे जाऊन ते विचार करत होते की औरंगाबाद शाळेत जेव्हा त्यांचं सगळं शिक्षण वगैरे पूर्ण झालं, औरंगाबाद गावामध्ये त्यांनी एक पहिली शाळा स्थापित केली। तिथे महिलांना त्यांनी प्रवेश केला शाळेमध्ये, सगळ्यांना त्यांनी ॲडमिशन दिले। तेव्हापासून आपण सगळे शिकलेले आहोत। आजपर्यंत लेडीज कोणच असं शिकलेली नाही असं काही नाही आहे, सगळे शिकत आहे, सगळ्यांना आझादी भेटली। मला एवढंच म्हणायचं आहे, बाबासाहेबांना कधी विसरू नका। त्यांनी आपल्यासाठी, महिलांसाठी काय काय केलेलं आहे। संविधान वाचा आणि आज महिला आपण आझाद आहोत कशामुळे हे तुम्ही सगळे जाणून घ्या, एवढंच मला बोलायचं आहे। तो इतिहास सरांनी सांगितलं, आता तुम्ही सांगणार नाही, पण महिला आज बघा, आज सुरक्षित आहेत का महिला? आज लहान मुली, आज एवढे म्हणजे कलियुग आले की त्यांना लहान मुली, हे स्त्री, वृद्ध स्त्री ह्या सुद्धा लोकांना फरक कळत नाहीये आणि त्यामुळे मुलींच्यावर अन्याय अत्याचार होत चालले। तर तुम्ही, मी आता आमच्या विद्यार्थी दशेतील मुली आहेत त्यांना एवढं सांगते की तुम्ही आपली संस्कृती पाळा। शाळेत तर आम्ही शिस्त लावतो, कपडे व्यवस्थित असेल, तुम्ही जर कपडे चांगले व्यवस्थित बाहेर फिरताना वगैरे जर आपल्या संस्कृतीला शोभेल असे कपडे घातले, मी नाही म्हणत की तुम्ही मॉडर्न राहू नका, पण आपल्या संस्कृतीला शोभेल असं जर आपलं स्त्रीत्व जर जपायचं असेल तर आपण चांगली कपडे घातले पाहिजेत। आपल्या आई वडिलांनी सुद्धा आपल्या कपाळाला टिकली पाहिजे, हातात बांगड्या पाहिजेत, आपला जो पेहराव आहे तो आपण व्यवस्थित केला पाहिजे। त्यामुळे लोकांची नजर हे होईल आणि त्या आपल्या रक्षण होईल, त्यासाठी आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण राहिलं पाहिजे। आता बघा, आपल्या जिजाऊंनी आपल्या शिवरायांना घडवलं आणि आपला हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। आपल्या आहेत सावित्रीबाई फुलेंनी जर पूर्वी महिलांना शिक्षण नव्हतं तर आपल्या पहिल्या समाज सुधारिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका कोण आहेत तर सावित्रीबाई फुले। आज त्यांच्यामुळे सुद्धा मी सुद्धा इथे उभारले। जर त्यावेळेस त्यांनी तर अंगावर त्यांनी 4-5 मुलींच्या पासून त्यांनी शाळा चालू केली, त्या पण अशिक्षित होत्या, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, पण ज्योतिबांनी त्यांना काय केलं, लिहायला वाचायला शिकवलं आणि महिलांना सुद्धा शिकवलं पाहिजे। महिला जर शिकल्या तर आपलं काय होईल, कुटुंब चांगलं होईल।